मराठवाड्याच्या भारुड कन्येचे ठाणेकरांवर गारुड। ठाण्याच्या मालवणी महोत्सवात लोककलाकार कृष्णाई उळेकर यांची बुरगुंडा भारुडातून समाजजागृती। स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबंदी, मुलगी वाचली पाहिजे, शिकली पाहिजे, ते समाजव्यवस्थेतील विविध कुप्रथांवर आसूड ओढत बुधवारी ठाण्याच्या मालवणी महोत्सवात मराठवाड्याच्या भारुड कन्येने ठाणेकरांवर गारुड घातले। आमदार प्रताप सरनाईक यांनीही या भारुडाचा आनंद लुटून ग्रामीण भागातून आलेल्या लोककलाकार कृष्णाई उळेकर हिची रोख पारितोषिक देऊन हृदय सत्कार केला। या प्रसंगी मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे, विनोद देसाई, संदीप शिंदे आदी उपस्थित होते। ठाणे शहरातील शिवाजीनगर उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सव 2024 मध्ये बुधवारी राज्य युवा पुरस्कार प्राप्त लोककलाकार कृष्णाई उळेकर यांच्या भारुड कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला। कृष्णाई आणि तिच्या सहकाऱ्यांनी साध्या सोप्या रूपकांचा आधार घेत सुमधुर गीत संगीताच्या साथीने उपस्थितांचे प्रबोधन केले। समाजव्यवस्थेत घडणाऱ्या अघटित घटनांपासून विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या, युवा पिढी व्यसनमुक्ती, मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत अशा सगळ्या विषयावर कडक शब्दात आणि पहाडी आवाजात भारुडातून समाजजागृती करताना कधीही आत्महत्येचा विचार देखील न करणाऱ्या कोकणातील शेतकऱ्यांचा आदर्श इतरांनी ठेवण्याचे आवाहन कृष्णाईने केले। यावेळी मालवणी महोत्सवात भेट देण्यासाठी आलेली शिवसेना आमदार प्रताप नाईक यांनीही भारुडाचा आस्वाद घेतला। ग्रामीण भागातून आलेली एक मुलगी आपल्या कीर्तनाने तसेच भारुडाने क्रांती घडवत असून तिच्यासोबतची लहान लहान मुले देखील या लोककलेतून समाजामध्ये जनजागृती करीत असल्याबद्दल कृष्णाई व तिच्या सहकार्यांचा सत्कार केला। तर सध्याच्या हायटेक युगात लोप पावत चाललेली भारुड ही लोककला प्रथमच मालवणी महोत्सवात प्रदर्शित केल्याबद्दल आयोजक सीताराम राणे यांचेही विशेष अभिनंदन केले। आणि तिच्या मनाविरुद्ध निर्णयही घेतला जातो, मला मारण्याचा का तर वंशाला दिवा पाहिजे म्हणून। आई मी तर घरचा दिवा लावणार होते की तरी सुद्धा तो ज्ञानी डॉक्टर कृष्णाई उळेकर हिचा भारुड महाराष्ट्राची लोककलामधील भारुड आणि त्यातून इतरही कार्यक्रम तिने सादर केले। भारुड ही एक आपली लोककलेमधला एक भाग आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे। ही कला लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, मुख्यतः तरुण पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणून हा भारुड कार्यक्रम कृष्णाईचा ठेवण्याचा उद्देश होता। कृष्णा एक चांगली कलाकार आहे, तिला राज्य शासनाचा युवा पुरस्कार या भारुडसाठी मिळालेला आहे आणि म्हणून तिला आमच्या ठाणेकरांसाठी तिने आपली कला सादर करावी म्हणून आज तिचा कार्यक्रम ठाण्यामध्ये ठेवण्याचं प्रयोजन। नमस्कार, मी लोककलाकार कृष्णाई प्रभाकर उळेकर। मी तुळजापूरहून या ठिकाणी आली आहे माझा सगळा संघ घेऊन आणि मी गेली 12 वर्ष झाली भारुड सातत्याने करत आली आहे। खरं तर आज या ठिकाणी मालवणी महोत्सवात इथे आल्यानंतर ते सादरीकरण करून खरंच खूप छान वाटतंय, कारण इतकं चांगलं आयोजन, इतका चांगला लोकांचा प्रतिसाद पाहून खूप मन असं तृप्त होऊन जातं। खरं तर राणे साहेबांचे आभार, कारण लोककला भारुड हे लोप पावत चाललंय आणि याची जाणीव होणं आणि कलाकारांना संधी देणं हे खरं तर मोठं वाटतं मला। आणि त्यांनी आपल्याला असं जाणवतं की कलेला पूर्वी राजाश्रय होता, पण आता तो लोकाश्रयामध्ये पण म्हणजे लोप पावत चालली, ही खरं तर शोकांतिका आहे। लोकांना वासुदेव माहिती नाहीये, पण सॅन्टा क्लॉज सगळ्यांना माहिती आहे, ही शोकांतिका आहे आजची। तर मुळात कलेला राजाश्रय देणारी लोक या ठिकाणी मला ठाण्यामध्ये दिसली। लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, मालवणी महोत्सव एकदम जोरदार सुरू आहे। इथे आल्यानंतर आमची एनर्जी प्रेक्षकांकडे बघून वाढली सर। खरं तर इतकी गर्दी, लोकांचा उत्साह, बस खूप छान वाटतं इथे सादरीकरण करून आणि भारुडाचं काम असंच सातत्याने सुरू ठेवेन आणि धन्यवाद, थँक्यू।